विशाळगडचा लढा गेल्या 30-32 वर्षापासून चालू आहे। त्याच्यामध्ये आता सरकारने योग्य ते निर्णय घेण्याची प्रक्रिया चालू आहे। त्या प्रक्रियेचा भाग म्हणून सरकारने ते विशाळगडावरचं अतिक्रमण हटवण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत। त्या आदेशाच्या विरोधात हिंदू मुस्लिम दोन्ही पार्टीचे लोक हायकोर्टामध्ये आणि जिल्हा न्यायालयामध्ये गेलेले आहेत। निकाल नक्कीच सरकारने त्याच्यामध्ये खाजगी वकील दिलेला आहे। निकाल हा नक्कीच शिवभक्तांच्या मताच्या प्रमाणे लागणार आहे। तर माझं सर्व शिवभक्त गडप्रेमींना आव्हान आहे की हायकोर्टाचा निकाल येईपर्यंत सर्वांनी शांत राहावं। सरकार नक्कीच याच्यामध्ये पॉझिटिव्ह स्टेप्स घेत आहे। आणि दुसरी गोष्ट, हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही आहे, हे फक्त गडावरती प्रेम आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती त्या गडाशी जोडल्या गेलेल्या आहेत। त्यामुळं हा गड लवकरात लवकर त्यांनी खाली करावा। या अतिक्रमण यादीमध्ये हिंदू मुस्लिम दोन्ही बाजूचे लोक आहेत आणि कोर्टातही गेलेले हिंदू मुस्लिम दोन्ही बाजूचे लोक आहेत। त्यामुळे हा धार्मिक विषय नक्कीच नाही, लवकरात लवकर गड खाली व्हावा। आणि जे कोण राजकीय हेतून याच्यामध्ये काही वेगळी प्रकरणं याच्यामध्ये गोवायचा प्रयत्न करत आहे किंवा संभाजीराजेंनी याच्यामध्ये जो काही वेगळा एक प्रकार हाती घेतलेला आहे, हा वेळीच थांबवावा। संभाजीराजेंनी महाराष्ट्रातल्या सर्व गड किल्ल्यांवरचं अतिक्रमण हटवण्यासाठी पुढे यावं, त्यांनी नेतृत्व करावं। त्यांच्याकडे अधिकार होते, आता ते नाही आहेत, त्यांच्या वडील खासदार आहेत। पण संभाजीराजेंनी याचं नेतृत्व केलं तर गडप्रेमी शिवप्रेमी सकल हिंदू समाज संभाजीराजेंच्या पाठीमागं नक्कीच राहील। पण याला विक्षिप्त स्वरूप संभाजीराजेंनी देण्याचा प्रयत्न करू नये। याच्यामध्ये सगळे कागदपत्र आहेत। संभाजीराजेंनी गेल्या 30-15 वर्षामध्ये काय याच्यामध्ये कारवाईसाठी प्रयत्न केले आणि सकल हिंदू समाजानं काय प्रयत्न केले, हे या प्रेसच्या माध्यमातून समाजासमोर आणण्यासाठी ही प्रेस आयोजित केलेली आहे। तर माझं सर्व गडप्रेमींना आव्हान आहे की कोणाचं तरी काहीतरी ऐकून माते फिरवून घेऊन कोणतेही ॲग्रेसिव्ह रिॲक्शन देऊ नयेत, कोणतेही स्टेटस व्हिडिओ करून समाज माध्यमामध्ये पसरवू नयेत। याच्यामुळे आपलंच नुकसान होईल। नक्कीच निकाल आपल्या बाजूने लागेल। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजीराजे विशाळगडच्या विषयावरून राजकारण करू पाहतात का, असा आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न उपस्थित आहे। तर संभाजीराजेंना आमचं आव्हान आहे की त्यांनी याबाबतची स्पष्टता करावी। रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि राष्ट्रपती नियुक्त खासदार असताना संभाजीराजेंनी कोणत्याच अशा आंदोलनामध्ये किंवा अशा कारवाईबाबत निवेदन दिलेलं किंवा सहभाग घेतलेला दिसून येत नाही। त्यामुळे संभाजीराजेंनी याच्या बाबतीमध्ये एक स्पष्टता करावी। आणि वारंवार बहुसंख्य असणारा हिंदू समाज आंदोलनं करतोय, प्रशासनानं याची कधीही दखल घेतलेली बघायला मिळत नाही। मग याचा राजकीय लोक स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे आमचं सरकारला नाही, प्रशासनाला खुलं आव्हान आहे की जर प्रशासनानं वेळी जागा होऊन सगळी अतिक्रमणं नाही काढली तर आम्ही वक्फ बोर्डाच्या ज्या जागा आहेत त्याच्यावरती मंदिरं बांधायला चालू करणार। दुसरी गोष्ट, विशाळगडावरच्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये जर अधिकाऱ्यांच्यावरती जबाबदारी निश्चित नाही झाली तर पन्हाळगडावरती आम्ही सगळ्यांच्यासाठी फार्म हाऊस बांधायला जागांचं रेखांकन करायला सुरुवात करणार आहे। त्यामुळे जर जो न्याय त्यांना आहे, त्यांनी अतिक्रमण केलंय, तुम्ही हटवू शकत नाही, तोच न्याय प्रशासनानं आमच्या बाबतीमध्ये पण लागू करावा, असं प्रशासनाला आमचं खुलं आव्हान आहे। नाही, आता हे काय आहे, मग जर बघा, जर प्रशासनाला चुकीचंच पाहिजे आहे तर मग फक्त त्यांचंच का, आपण पण चुकीचं करूया ना। मग जर त्या चुकीला चूक म्हणू शकत नसतील आणि तेवढी जर धाडस त्यांच्यामध्ये ताकद नसेल तर मग आपण इथे करूया, का नाही करायचं आपण? मग आमच्या आस्था आहेत, 100% ही गोष्ट निंदनीय आहे। पण तुम्ही आम्हाला म्हणजे आम्ही कायदा मांडणाऱ्या लोकांना तुम्ही आम्हाला काय बाध्य करताय का की आम्ही पण चुकीच्याच गोष्टी कराव्या, कायदा मानू नये यासाठी? म्हणून प्रशासनानं जागावं। आणि गडाच्याच ठिकाणी अतिक्रमण का? ऐका ना, महाआरती हा आंदोलनाचाच एक भाग होता, पण महाआरतीच्या नंतरनं सरकारनं जो सरकारी वकील होता त्याच्या जागी खाजगी वकील देण्याचा निर्णय केला, तुम्ही माहिती घ्या। उदाहरणार्थ आपण महाआरती केली, कोर्टाला बी सद्बुद्धी देऊ। कोण नाही, आमचा तो विषयच नाही आहे। आमचा विषय समाजाला जे काही चाललंय याच्याविषयी माहिती देणं, ते आपल्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न चालू आहे। वाटचाल चालू आहे। असं असताना गेल्या 2-4 दिवसापासून काही जण या आंदोलनाचं श्रेय घेण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन आपली वेगवेगळी भूमिका जाहीर करत आहेत। तर अशा वेळी सकल हिंदू समाजाने आतापर्यंत काय पुढाकार घेतला आणि आतापर्यंत आंदोलनात काय वाटचाल केली याची सत्यता आपल्या पत्रकार बंधू आणि भगिनींना लक्षात यावी, यासाठी आजची ही पत्रकार परिषद म्हणून आपण सगळ्या संघटना एकत्र मिळून काम करत आहोत। ह्या वर्षभरात अतिक्रमणासाठी आम्ही काय काय केलंय त्याचा पाढा वाचायची पण गरज नाही। तुम्हाला सगळं माहीत आहे की
लक्षद्वीपतून मध्ये ज्या वेळेला अतिक्रमण झालं ते काढायला कोल्हापूर सगळं पेटलेलं. काय काय झालं रस्त्यावरून ते सगळ्यांना माहीत आहे. त्यावेळेला कुठं होते हे आत्ता राजकीय म्हणजे ते साहेबांनी सांगितलं की नाही की आत्ता इलेक्शन आले आणि हे तुमच्या मार्केट यार्डातलं जे काढलं मशिदीचं अतिक्रमण, अशा 3 मशिदी काढल्या अतिक्रमण. तुमच्या हेरल्यातली पण एक काढली, पहिली हेरल्यातली, नंतर मार्केट यार्ड, नंतर लक्षद्वीपचं. त्यावेळेला लक्ष नव्हतं. आत्ता कुठनं आलं आहे